नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? मिसिंग सीलिंग हा जो काही प्रकल्प आहे तो कोणत्या महामार्गावरती बांधण्यात आलेला आहे? बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, मुंबई पुणे एक्सप्रेसवे याच्यावरती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मिसिंग लिंक हा जो काही प्रकल्प आहे तो या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. याच्यासोबत अजून एक तुम्हाला एक्सप्रेसवेचं नाव लक्षात ठेवायचं आहे. गंगा एक्सप्रेसवे मेरठ प्रयागराज दरम्यान बांधण्यात आला आहे. जवळपास हा 594 किलोमीटरचा हा मेगा एक्सप्रेसवे आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. दोन्ही एक्सप्रेसवे बद्दल या ठिकाणी एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारताची 100वी वंदे भारत ट्रेन नुकतीच कोणत्या उत्पादन युनिटमधून प्रोडक्शन युनिटमधून बाहेर काढण्यात आलेली आहे? म्हणजे 100वी वंदे भारत एक्सप्रेस. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, MCF म्हणजेच काय? मॉडर्न कोच फॅक्टरी रायबरेली. रायबरेली कुठे येतं? तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत. त्या ठिकाणी भारताची 100व्या क्रमांकाची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन या ठिकाणी उत्पादन युनिटमधून उत्पादित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एक पॉईंट लिहून घ्या. ही एक 16 कोचची चेअर कार ट्रेन सेट असून यामध्ये प्रगत सिमेन्स प्रोपल्शन सिस्टम आणि सुधारित सुरक्षा प्रणाली ज्याला आपण बोलतो कवच ते या ठिकाणी समाविष्ट करण्यात आला आहे. प्रवास जर बघितला आपण वंदे भारत एक्सप्रेसचा 2018 मध्ये केवळ 2 ट्रेनसह सुरू झालेला हा जो काही प्रवास आहे 2026 मध्ये 100व्या ट्रेनपर्यंत या ठिकाणी पोहोचलेला. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा आहे प्रश्न. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने प्रसिद्ध केलेल्या 2026च्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पर्याय क्रमांक सी 157वा क्रमांक आहे. कितवा? 157वा क्रमांक आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये भारताच्या स्थानाबद्दल ही गोष्ट आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. जर तुम्हाला असं विचारलं किती देशांपैकी भारताचा क्रमांक 157 आहे तर 180 देशांपैकी. बरोबर? याच्यामध्ये टॉप 10 जर कंट्री बघितलं तर पहिले 3 आहेत. पहिला आहे नॉर्वे, दुसरा आहे इस्टोनिया, तिसरा आहे नेदरलँड, चौथा आहे स्वीडन आणि पाचवा आहे फिनलंड. हे सुरुवातीचे टॉप 5 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जर तुम्हाला भारताच्या आजूबाजूच्या देशांबद्दल विचारलं तर लिहून घ्या. श्रीलंकेचा क्रमांक आहे 139, नेपाळची रँकिंग आहे या ठिकाणी 143, बांगलादेशची रँकिंग आहे 145, तर पाकिस्तानची रँकिंग आहे 156 आणि भारताची रँकिंग किती आहे? 157 आउट ऑफ 180. बरोबर? या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न आहे एखाद्या इंडेक्समध्ये भारताच्या स्थानाबद्दल. तर बाकीचे जे काही वेगवेगळे इंडेक्स प्रसारित झालेले आहेत म्हणजेच काय? इंडेक्स म्हणजे काय? तर निर्देशांक असं याला या ठिकाणी मराठीमध्ये म्हणता येईल. ठीक आहे. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये 15वा, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 23वा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये 75वा, आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये 6वा, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये 32वा, इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये 54वा, जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये 116वा, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये 13वा, इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीमध्ये दुसरा, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026च्या बाबतीमध्ये 10वा, जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्याच्या बाबतीमध्ये 6वा, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 157वा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. मल्टी लेन फ्री फ्लो ज्याला बोलता येईल MLFF मल्टी लेन फ्री फ्लो हा जो काही सिस्टीम आहे किंवा ही जी काही प्रणाली आहे वापरणारा भारतातील पहिला अडथळा मुक्त टोल प्लाझा कोणत्या राष्ट्रीय महामार्गावरती सुरू करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी NH48. किती? NH48 या
ठिकाणी या राष्ट्रीय महामार्गावरती सुरू करण्यात आलेला आहे मल्टी लेन फ्री फ्लो प्रणाली. बरोबर, या ठिकाणी NH48 मुंबई दिल्ली महामार्ग जो की सुरत गुजरात या ठिकाणी स्थित आहे. कोणती टेक्नॉलॉजी वापरण्यात आली तर ANPR म्हणजे काय तर हे केंद्र ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेरे आणि फास्टॅगच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते, ज्यामुळे वाहने न थांबता टोल भरू शकतात. याच्यामुळे फायदा काय होणार आहे तर या सिस्टीममुळे टोल प्लाझावरील जी काही वाहनांची गर्दी होत होती ती कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचेल, तसेच इंधनाची देखील बचत होईल. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 4. दरवर्षी जागतिक दमा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? लक्षात घ्या. पर्याय क्रमांक A मे महिन्याचा पहिला मंगळवार. मग या ठिकाणी आज आहे 5 मे आणि आज आहे पहिला मंगळवार मे महिन्यातील. बरोबर, तर 2026 मध्ये 5 मेला आपण या ठिकाणी किंवा सगळ्यात सोपं मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपण जागतिक दमा दिवस म्हणून साजरा करत असतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय तर दम्याविषयी जनजागृती करणे, चुकीचे समज दूर करणे आणि योग्य निदानासाठी प्रेरित करणे या उद्देशाने आपण हा दिवस साजरा करत असतो दरवर्षी या ठिकाणी पहिल्या मंगळवारी मे महिन्यातील. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 5. HAL म्हणजेच काय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे 22वे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक D रवी के असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रवी के असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 22व्या क्रमांकाचे MD आणि CEO माफ करा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रेसिडेंट आणि CMD म्हणजेच काय व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या कंपनीमध्ये? HAL मध्ये. फुल फॉर्म हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. मराठीमध्ये म्हणता येईल या ठिकाणी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. साधी गोष्ट आहे. स्थापना झाली 1940 मध्ये. 1964 मध्ये त्याचं नामांकरण करण्यात आलं होतं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. अगोदर काय होतं? हिंदुस्तान एअरक्राफ्ट. ठीक आहे. संस्थापक होते वालचंद हिराचंद. अध्यक्ष आहेत नवीन रवी के आणि मुख्यालय आहे बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 6 स्टार मार्क करून ठेवा. 1 मे 2026 रोजी संरक्षण लेखा नियंत्रक ज्याला म्हणता येईल CGDA म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C अनुग्रह नारायण दास असं त्यांचं नाव आहे. अनुग्रह नारायण दास असं त्यांचं नाव आहे. 1 मे 2026 रोजी CGDA म्हणजे काय? कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स. बरोबर, संरक्षण लेखा नियंत्रक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सलग दोन्ही प्रश्न नियुक्तीबद्दल आहेत तर काय करूया एकदा आपण नवनवीन जे काही अपॉइंटमेंट्स झालेले आहेत नियुक्त्या झाल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक बनलेत कृष्ण कुमार ठाकूर. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष बनलेत साध्वी निरंजन ज्योती. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी अश्विनी भिडे. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार. भारत जनगणना 2027च्या ब्रँड अँबॅसेडरपदी सुदर्शन पटनायक. मोसादचे नवीन प्रमुख चीफ ऑफ मोसाद न्यू रोमन गॉफमन. इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशनचे MD आणि CEO के सत्यनारायण राजू. फिक्कीचे नवीन महासचिव अनंत स्वरूप. राज्यसभेचे उपसभापतीपदी हरिवंश नारायण सिंह. नॅस्कॉमचे अध्यक्ष श्रीकांत वेलमकन्नी आणि संरक्षण लेखा नियंत्रकपदी अनुग्रह नारायण दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7 कचरा विल्हेवाटासाठी म्हणजेच कचरा विल्हेवाटीसाठी भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारला जात आहे?
7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी कचरा विल्हेवाटीसाठी भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प या ठिकाणी उभारला जात आहे. प्रक्रिया कशी असणार आहे तर थेरामॅक्स आणि अंकुर सायंटिफिक यांच्या सहकार्याने गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून या कचऱ्याचे रूपांतर मिथेनॉलमध्ये केले जाणार आहे. याची क्षमता, हा प्रकल्प दररोज 5 टन हरित मिथेनॉल तयार करेल एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. आणि हा उभारण्याच्या मागचा उद्देश काय तर याचा मुख्य उद्देश सागरी जहाजांसाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आणि भारताच्या ग्रीन पोर्ट उपक्रमाला चालना देणे हा याच्या मागचा या ठिकाणी सुरू करण्याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. गुजरात ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली, मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. भारताने अलीकडेच कोणत्या देशाला आरोग्य मैत्री क्यूब्स या ठिकाणी ॲज अ गिफ्ट म्हणून दिलेले आहेत, भेट म्हणून दिलेले आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जमैका. काय तर जमैका नावाचा देश आहे, त्या देशाला या ठिकाणी आपल्या प्यारा भारताने आरोग्य मैत्री क्यूब्स या ठिकाणी भेट दिलेली आहेत. तुम्ही म्हणताल सर हे जे काही आरोग्य जे काही क्यूब्स आहेत बरोबर का, मैत्री क्यूब्स हे नेमकं काय आहे ते लिहून घ्या. सुरुवातीला उद्देश लिहून घ्या. जमैकामध्ये आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादासाठी आणि मानवतावादी मदतीचा भाग म्हणून क्यूब्स ते या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून कॅरेबियन राष्ट्रांशी संबंध बळकट होतील. हे जे काही आरोग्य मैत्री क्यूब्स आहे हे नेमकं काय आहे तर हे भीष्म, BHISHM फुल फॉर्म आहे भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री बरोबर. या प्रकल्पाअंतर्गत बनवले जाणारे जगातील पहिले पोर्टेबल आपत्कालीन रुग्णालय आहे, ज्यामध्ये 200 पेक्षा जास्त रुग्णांवरती उपचार करण्याची एका क्यूबची या ठिकाणी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. पुढचा प्रश्न, कर्नाटक ललित कला अकादमीच्या मानद पुरस्कारासाठी कोणत्या कलाकाराची निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, MG डोड्डमणी असं त्यांचं नाव आहे. कशासाठी तर दृश्यकला आणि सामाजिक न्यायाच्या विषयांमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा. 57व्या क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महोत्सव संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, आशुतोष गोवारीकर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आशुतोष गोवारीकर असं त्यांचं नाव आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोवा येथे आयोजित केले जाणार आहे. 1975 पासून दरवर्षी आयोजित होणारा हा महोत्सव एक प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. पर्याय क्रमांक सी, आशुतोष गोवारीकर हे या ठिकाणी 57व्या क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महोत्सव डिरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या 34 उपाध्यक्ष देशांपैकी एक म्हणून कोणत्या पश्चिम आशियाई देशाची निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इराण हा या ठिकाणी 34व्या क्रमांकाचा उपाध्यक्ष बनलाय. कशासाठी? अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या या ठिकाणी एक भाग म्हणून बरोबर. या ठिकाणी पश्चिम आशिया देशाची या ठिकाणी निवड झाली आहे, इराण असं नाव आहे. शेवटचा प्रश्न, डॅम्पे DAMPE हा जो काही सॅटेलाइट आहे, उपग्रह आहे, कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन देशाने डॅम्पे नावाचा उपग्रह सॅटेलाइट विकसित केला आहे. डॅम्पे उपग्रहाने वैश्विक किरणांच्या प्रयोगावरती निरीक्षण केली आहेत. डॅम्पेचं फुल फॉर्म आहे डार्क मॅटर पार्टिकल एक्सप्लोरर. हा चीनचा उच्च ऊर्जा निरीक्षणांसाठी तयार करण्यात आलेला पहिला खगोलशास्त्रीय उपग्रह आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कर्नाटक राज्याने कोणत्या शहरामध्ये अंतराळ तंत्रज्ञानातील भारताचे पहिले राज्यस्तरीय उत्कृष्टता सेंटर केंद्र सुरू केलेलं आहे? हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर की अहमदाबाद? ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.